गौरी गणपती जवळ आले तरी देखील घरातली साफसफाईला सुरुवात काही अजून झालीच नव्हती. मग म्हटलं थोडं थोडं का होईना आपण सुरुवात करायला हवी, कारण इकडे ना भरपूर असा पाण्याचा प्रॉब्लेम आहे. जर एकाच दिवशी सगळं करायचं म्हटलं ना तर पाणी पुरणार नाही. त्यामुळे मी आता ना रोज थोडी थोडी साफसफाई सुरू करणार आहे. तर आज ना मी ज्या काही भाजीपाला ठेवायच्या टोकऱ्या वगैरे होत्या त्या स्वच्छ करून घेतल्या. बेडरूम स्वच्छ केला पूर्ण आणि त्यामध्ये जे काही फुलं वगैरे लावलेली होती ना ती धुवून घेतली. आणि त्यानंतर या डोअर मॅट वगैरे देखील मी धुवून घेतल्या, कारण पूर्ण घराचं झाडं घेतल्यावर ती पूर्ण अशा खराब झाल्या होत्या. म्हणून त्या देखील मी एका पाण्याने घरात धुतल्या आणि बाहेर येऊन पिळून घेतल्या, कारण घरातलं पाणी संपलं होतं. तर बाहेर ही टाकी भरून ठेवली असते. तर हे बघा एवढंच मी आज सामान धुतलेलं आहे. आणि कपडे देखील मी आज हातानेच धुतले, फक्त मशीनला ड्राय केले. कपडे वगैरे इथं वाळत घातले. स्वयंपाक माझा अजून बाकीच होता. कपडे वगैरे वाळत घातल्यानंतर मी स्वयंपाक केला. अगदी 5Gच्या स्पीडने कामं केली आणि त्यानंतर इकडे आली किशूला घ्यायला, कारण त्याचा येण्याचा टाईम होऊन गेला होता. आणि किशू आल्यानंतर लगेच आदित्य पण येतो 10 मिनिटानंतर, पण मी काही त्याला घ्यायला येत नाही. आणि घरातलं जे शेंडेफळ असतं ना त्याचे लाड जरा जास्तच असतात, म्हणून याला रोजच घ्यायला यावं लागतं कितीही घाई गडबड असली तरी.